हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे एक जो मास्क आहे कोलेजन. तर त्याचाच मी रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा जो बायोडन्स कोलेजन मास्क आहे तो मी मिशोवरून ऑर्डर केलेला होता. तर याची प्राइस जी आहे ती 69 होती, त्याच्यामुळे हा मी परचेस केलेला आहे. तर याचा ऑनेस्ट रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर हा जो मास्क आहे, तर या मास्कमुळे आपले जे ओपन पोर्स असतात किंवा ड्राय स्किन झालेली असते आणि रिंकल्स वगैरे असतात फेसवरती, तर ते कमी करण्यासाठी हा मास्क आहे. तर याचाच मी रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघू कसा आहे तो. तर याला ओपन केल्यानंतर बघू शकता, तर एक प्लास्टिक शीटमध्ये असा हा रॅप करून दिलेला होता. आणि हा जो मास्क आहे एकदम जेली टाईपमध्ये होता, एकदम नाजूक असा होता. तर सुरुवातीला बघू शकता मी चेहऱ्याचा खालचा जो भाग आहे तो मी लावून घेत आहे. पण तो चेहऱ्यावरती बसत नव्हता. अक्षरशः बघू शकता. हा जो मास्क आहे, तर मास्क लावताना मला भरपूर असा हा स्ट्रगल करावा लागला होता. तर अजिबात हा स्किनवरती बसत नव्हता आणि सारखं पडत असल्यामुळे मास्क जो आहे तो थोडासा फाटलेला देखील होता. आणि बघू शकता, तर हा खालचा भाग बसत नव्हता. त्याच्यामुळे काय केलं मी आतमध्ये जे सिरम आहे तर त्याच्यामध्ये हा थोडा वेळ डिप करून ठेवला होता. आणि त्याच्यानंतर जो वरचा जो भाग असतो मास्कचा, तर तो मी पहिल्यांदा लावून घेतला होता. आणि त्याच्यानंतर हा खालचा जो मास्क आहे तर तो मी लावलेला होता. तर बघू शकता अजिबात बसत नव्हता हा जो मास्क आहे तर. तर बराच वेळ लागला मला. त्यानंतर शेवटी मी वरचा जो मास्क आहे फेसच्या वरचा, तो भाग मी लावून घेतलेला आहे. आणि याच्यावरती बघू शकता छान अशी ही प्लास्टिकची सीट होती, त्याच्यामुळे हा जो मास्क आहे तो परफेक्ट असा चेहऱ्यावरती बसलेला होता. आणि बसल्यानंतरच मी हळूच हा जो वरचा प्लास्टिकचं कव्हर आहे, तर ते मी काढून टाकलेलं आहे. त्यानंतर बघू शकता छान असा हा मास्क वरच्या साईडने बसलेला होता. हा मास्क लावण्याच्या अगोदर मी कोणतंही सिरम किंवा मॉइश्चरायझर चेहऱ्यावरती लावलं नव्हतं. तरी देखील हा जो मास्क आहे तो चेहऱ्यावरती बसत नव्हता. खूप असा स्ट्रगल करावा लागला मला. तर वरचा जो भाग आहे तो लावल्यानंतर मास्कचा पॉकेटमध्ये जे छोटे-छोटे पार्ट्स होते मास्कचे, तर ते मी असं नाकाच्या साईडने जे शिल्लक राहिलेलं होतं भाग, तर त्या ठिकाणी मी लावून घेत होते. आणि बघू शकता हे देखील बसत नव्हते. तर थोडंसं मी सिरम लावून चेहऱ्यावरती हे असं लावण्याचा प्रयत्न करत होते, तर अजिबात हा मास्क बसत नव्हता. आणि नंतर मी खालचा जो भाग आहे मास्कचा तो लावून घेतला. आणि कसं तरी करून हा जो मास्क आहे तो परफेक्ट असा चेहऱ्यावरती लावला. आणि थोडंसं सेट झाल्यानंतर मग मग मी काय केलं, जे पॉकेटमध्ये जे सिरम असतं शिल्लक राहिलेलं, तर ते देखील वरून मी थोडं-थोडंसं असं लावून घेतलं, म्हणजे मास्क जो आहे तो एकदम चेहऱ्याला चिटकून राहील. हा जो कोलेजन मास्क आहे तर तो मी रात्रीच्या वेळेस लावून घेत आहे. तुम्ही दिवसा जरी लावलं तरी देखील चालेल. तर हा जो मास्क आहे तर चेहऱ्यावरती आपल्याला 4 ते 5 तास किंवा तुम्ही रात्रभर जरी ठेवला तरी देखील चालेल. तर हा मी मास्क रात्रभर ठेवणार होते. आणि माझी जी स्किन आहे ती एकदम ड्राय आणि सेन्सिटिव्ह आहे. तर सेन्सिटिव्ह स्किनवरती कसा हा रिॲक्ट करतो, तर तो मला बघायचा होता. हा जो कोलेजन मास्क आहे तर याच्या पॅकवरती पाठीमागं दिलेला आहे तुम्ही मास्क कसा लावू शकता. तर तो तुम्ही बघून घेऊ शकता आणि त्यानुसार तुम्ही चेहऱ्यावरती लावू शकता. पण हा मास्क इतका नाजूक होता की सारखं-सारखं चेहऱ्यावरती तो बसत नव्हता. आणि खाली निसटून पडत असल्यामुळे थोडासा तो तुटत देखील होता. तर बघू शकता छान असं स्ट्रगल झाल्यानंतर हा मास्क मी असा बसवून घेतलेला आहे. आणि रात्रीची लाईट गेलेली होती. तर बघू शकता छान असा हा मास्क सेट झालेला आहे. तर खालची बाजू बघू शकता तुम्ही एकदम ट्रान्सफर अशी होत आलेली आहे. तर बघू आता रात्रभर कसा हा माझ्या चेहऱ्यावरती राहतो आणि सकाळी याचा रिझल्ट कसा मिळतो, तर तो आपण बघूयाच. हा जो कोलॅजन मास्क आहे तर तुम्ही रात्रीच लावा, त्याचा रिझल्ट तुम्हाला छान मिळेल. तर रात्री लावल्यानंतर मास्क छान अशी गार स्किनला तुम्हाला वाटणार आहे चेहऱ्याला. आणि रात्रभर ठेवल्यानंतर बघू शकता छान असा हा ट्रान्सफर झालेला आहे. तर पहिल्यांदा जो मास्क होता तो मिल्की व्हाईटमध्ये होता आणि आता बघू शकता एकदम ट्रान्सफर असा किंवा प्लास्टिकची जशी पिशवी असते तर तसंच झालेलं आहे. तर काढताना बघू शकता एकदम सहज निघत आहे. आणि छान वाटला मला हा जो मास्क आहे. तर स्किन जी आहे ती एकदम हायड्रेटेड झालेली आहे. तर माझी एकदम ड्राय स्किन आहे, त्याच्यामुळे एकदम प्लम्पीनेस आलेला होता. आणि वॉव असा रिझल्ट नव्हता, की एकदा मास्क लावल्यानंतरच एकदम पूर्ण स्किन व्हाईट होईल किंवा ग्लास स्किन होईल असं नव्हतं. पण हा मास्क लावल्यानंतर माझी स्किन जी आहे ती एकदम प्लम्पी, हायड्रेटेड झालेली होती आणि छान वाटत होतं मला. हलकासा ग्लो देखील आलेला होता. तर तुम्ही हा जो मास्क आहे आठवड्यातून किंवा 15 दिवसातून जर रिपीट केला, तर नक्कीच तुम्हाला छान असा हा रिझल्ट मिळणार आहे. आणि छान वाटली, प्लम्पी वाटली तुम्हाला स्किन दिसत असेल एकदम छान वाटत होती. तर टी झोनमध्ये मला ऑइलीनेस जास्त असतो आणि गाल जे आहे ते ड्रायमध्ये माझे असतात.
15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून तुम्ही 2 ते 3 वेळा हा मास्क लावू शकता. छान स्किन जी आहे ती हायड्रेटेड होते. तर छान वाटला मला हा जो मास्क आहे तो. तुम्ही देखील नक्की हा यूज करू शकता. तुम्हाला जर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.